बाईक बघते गोंडे बघता. तर गाईस पटापट आता आपण बुकिंग करून घेतोय. तर गाईस रूम बघूयात कशी आहे. आईला हौस ना मोठा वाटतं पण आईला त्या साईडचा व्ह्यू आहे. काय VIP दिलाय यार हॉटेल वगैरे एकदम खतरनाक दिलाय भाई. एकदम एक नंबर हॉटेल. कारण कसली झोप लागेल रे. कसं आहे कसिनो मला तर बघायची जाम इच्छा होती. सो फायनली ती पुरी होती. भावांनो कडक. गाईज ही बोट आहे. या बोट मधून आपल्याला जायचं आता कसिनो मध्ये आतमध्ये. सो हे गाईज गुड आफ्टरनून. कशा आहात तुम्ही. आय होप तुम्ही सगळे माहीत असणार. आज तर फर्स्ट टाइम अचानकपणे आमचा प्लॅन झालाय भाई गोव्याला जायचा. आणि माझ्या मित्रांनी फ्लाईटची तिकीट काढली आहे. तर मी फर्स्ट टाइम प्लेन मध्ये चाललोय कारण की खर्च त्यांचा असणार आहे ना. मग काय निघलो मग डायरेक्ट प्लेन मध्ये. तर प्लेन मध्ये जाऊ बोललो पहिल्यांदाच चाललोय. तर बघूयात कशी होते ट्रिप काय होते. आणि आम्ही आता निघालोय अर्जंटमध्ये. त्यासाठी मी या साईडला बघू शकता थोडेसे कपडे घेतलेत माझ्या घरातलेच. भाई मला समजलंच नाही अचानक यांनी प्लॅन केला आणि यांच्याकडे तिकीट पण होता. तर निघालो. मी ओला बुक केली आहे. ओलाने आता चाललोय आपण एअरपोर्टला टर्मिनल 2 ला. आपल्यासोबत आपला भाऊ पण असणार आहे. मोहित भाऊ हायकर बोललो होतो याकर. गुड बॉय. मोहित भाईची तुम्हाला वेगळीच मजा बघायला भेटणार आहे या ब्लॉग मध्ये. आणखी आपले 2-3 मित्र आहेत ते आता आपल्या एअरपोर्टलाच भेटणार आहेत. त्यांना पण तुम्हाला भेटवतो मी पहिला. तर सगळ्यांची ओळख वगैरे करून देतो. सो कसा एक्सपिरियन्स असेल माझा प्लेन मधला फर्स्ट टाइमचा ते तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे तुम्हाला. चला. तर गाईज फायनली आपण पोहोचलो आता एअरपोर्ट वरती. तर बघूयात गाडी लावायची कुठे पार्क करायची ना उतरायचा. 7:30 वाजलेत. 9ची फ्लाईट आहे. एअरपोर्ट वरती आलोय. आता काहीतरी खायला बघूयात कारण की टाइम आहे आम्हाला. आम्ही लवकर आलोय. आपले मित्र कुठे आहेत काय माहिती. हे मोहित आपण आता आहोत इंटरनॅशनल एअरपोर्टला टर्मिनल 2 ला आहोत. चल ना काहीतरी खायला जातो ना आपण. चल. हा कुठं जायचं. तिथे जातो मॅगडी. कुठं मॅगडी. काहीतरी खाऊन घेऊ कारण की आम्ही सकाळपासून तर काय खाल्लाच नाही. मस्त फिरता इकडे वगैरे आणि अचानक प्लॅन झाला भाई. आलो आपण मॅकडॉनल्ड्स मध्ये. आता एअरपोर्टला वरतीच मॅकडॉनल्ड्स आहे भाई. मोहित भाईला पण राज भूक लागली असेल. मोहित भूक लागली का आमका फुटले आवरा. हा आपले मित्र आलेले आहेत. या साईडला चिंटू आहे. भावा तुझं नाव का. तुझं नवीनच आहे. हा साहिल. या साईडला साहिल आहे भाई. सगळेजण आपण चालू. मोहितचं तर सांगायची गरजच नाहीये. गब्बर सिंग आपल्यामधला. आपण आहोत मॅकडॉनल्ड्स मध्ये डोमेस्टिकला एअरपोर्टला. आणि आता आपला ऑर्डर सांगितले चिंटू भाईने. पटापट येणार आहे आता. तुम्ही का चांगले व्हेज मॅक चिकन आणि मॅक व्हेज का रे. पण सोमवार आजपासून तुला दाखवतात आम तुझा. आपले आलेत आता बर्गर बघू शकता. आम्ही दोन्ही नॉनव्हेज मागवलेत. 3 व्हेज मागवलेत आणि चुकीची ऑर्डर दिली. गलत दिया क्या. बरोबर आहे ना. कसले घाबरल ते. साला सुबह से भूखा आहे. तर गाईज आता आले आपलं कॉक. पटापट पिऊन घेऊ आणि लगेच निघू. काहीच झालं आता आपण खाऊन पिऊन आता जाऊयात आतमध्ये. जायचा पोट भरला का पण तुझा. तर गाईज इथे तर पहिला चेकिंग होते आपली. पहिला हे आपल्याला दाखवायला वगैरे लागेल. आधार कार्ड वगैरे चेक करतील. मग तिथनं आपण आतमध्ये जाणार आहोत. क चालले का काढते का रे. हे सगळं आधार कार्ड वगैरे काढतात. एअरपोर्ट मध्ये तुम्ही येताय ना पक्की चेकिंग होते. एक ठिकाणीच नाही पण भरपूर चालायचं आहे. चालून पाय दुखायला लागले. आवरं चालायला लागतंय. आता वापस इकडे बॅगा वगैरे चेक करतील. आतमध्ये आलो आम्ही. तिकडे तर थोडीफार चेकिंग झाली. आधार कार्ड वगैरे दाखवलं व्हेरीफाय केलं. आता दुसरीकडे झालं. इथं दाखवायला लागते बघा. आता इथं चेकिंग वेगळीच बघा. तेव्हा खुल्लं आहे. आता आतमध्ये चाललंय गाईज. आता आपल्या बॅगा टाकायच्या आतमध्ये आणि असं जातील त्या. तर गाईज तुम्हाला शॉपिंग करायचं असेल तर मॉल टाईपच पूर्ण आहे. खालती बघू शकता तुम्ही. हो भाई साहब सर्व काय तुम्हाला इथे भेटेल एअरपोर्टच्याच इथे. आय थिंक भरपूर सारे स्केचर्स आहे. सुपर डाय स्टोअर आहे. नायका आहे.
बघा या साईडला केवढे सारे मोठमोठे स्टोर आहेत. मोहित भाई काय घेतं का? अरे इथूनच मोहित बॅग घ्यायला पाहिजे होती, सस्ती पडलीस ती ना. रोशन कसा वाटतो तुला पहिली वेळ तू फ्लाईट मध्ये? फ्लाईट मध्ये म्हणजे चालले कसा वाटतो तुला? भारीच वाटणार ना भाई, फर्स्ट टाइम आहे. खास करून तुझ्या बरोबर चालले म्हणून अजून चांगलं वाटतं. हा का? आधी भाई काय बोलतो? पहिल्यांदा. साहिल शेठ काय बोलतो? चिंटू भाई. रोशन पहिली वेळ चालले. मी खिडकी बोलून बघणार आताच सांगता. बघू कशी वाटतं वर्ष. ब्रँड दाखव, ब्रँड दाखव. आईला इथं पण कर. तर काहीच भरपूर जास्त वैतागलो आता. ऑलरेडी आम्ही भरपूर वेट केला. या साईडला बसलेलो बघू शकता आपण, बसायला जागा वगैरे सगळ्या जणांना. तर आता वाजले की ते 9:15 वाजले, 10 वाजायला आले. या साईडलाच बघू शकता एअर इंडिगोची फ्लाईट आहे समोरच. आईला केवढा मोठा प्लेन आहे बघा. मध्ये फ्लाईटमध्ये बसूयात, बघूयात कशी फिलिंग येते. फर्स्ट टाइम चालू आहे ना भाई, बघू. बस मध्ये जायला कशी लाईन लागते तशी लाईन लागली आहे बघा फ्लाईट मध्ये जायला. तर काही फायनली फ्लाईट मध्ये बघा कसं बसलो आपण. या साईडला ही फ्लाईट आहे. आपला कुठं सीट आहे रे बाबा? एवढे जण बसलेत भाई. चल गाईज यार, मोहितला समजत ना कॅमेरा चालू हो का नाही. काढतो व्हिडिओ. माझी सीट कुठं? माझी नाही ना, मी तिथंच बसेन. बघला का माझी सीट घेतली. नाही कॅमेरा. भाई विंडो सीट भेटली आहे. मी इथून डायरेक्ट खोलीन आता मी. औशी विंडो मला वाटलं मोठी तरी असेल. कुठं पण बसतोय आपल्या सीटात म्हणून. मोहितला जागा नाही भेटत बस मध्ये आले तसा काही. मोहितला बसचा आपला सीट ना एक साईडच सीट भेटल्यात बघू शकता. इथे मी बसलोय, इथे साहिल बसलाय, इथे आपला भाऊ बसलाय, चिंटू बसलाय आणि तिकडे एकदम लास्टला आपला मोहित शेठ बसले. बाबा बाबा कवरी मोठी आहे रे, पण मला बारकी वाटलेली. रास मोठा आहे. 4-5 बस होतील जास्त ना. And to inflate it further, blow into the inflation tube or tubes. Inflate the life jacket just before leaving the main exit doors. If evacuating through an overwing exit, inflate the life jacket after leaving. If the aircraft has slides or slide rafts, board the nearest draft on exit. ट्रेन गाडी मध्ये कसं आता तसं वाटतं रे. असं वाटतं ना वाटत. बाईक बघते गोंड्या बघता काही दिसतं का? बघता लाईटीत दिसतात. काही नाही, लाईटीत दिसतात. मोबाईल दिसते. सकाळचे दिसला असता. सकाळच्या रात्री नाही काही दिसत. फायनली लँड झाली आहे आपली फ्लाईट. सो गोव्यामध्ये आहोत आता. पटापट उतरूयात. बघूयात आपल्याला कुठची गाडी येते घ्यायला, कारण की आम्ही एकदम VIP आलो आहे यावेळी. ए भाऊस, कुठची गाडी आपल्या घ्यायला? इनोवा क्रिस्टा किंवा मर्सिडीज. नको आधीच मोठपणा करायला. येईल पण कुठची तरी गाडी येईल. बघू चला. ऍक्सिडेंट काय झाले बरं काम. चला. दीजिए आपका चेक इन किया हुआ सामान आगमन हॉल में बैगेज बेल्ट नंबर. चला तर गाईस संभाल के उतरिए. सांभाळून उतार बोलतोय. तर गाईस आता आपण चाललो बस मध्ये. मर्सिडीज आले आपली बाहेर. मर्सिडीज बाहेर बघू चल.
मोहित भाई कसं वाटतंय गोव्यामध्ये येऊन? असा 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 वाटतं असा हात वरती कर तिथंच आहे. तू याला याला हायब्रिड मध्ये जायचं का नाही जायचं? मर्सिडीज जाऊ चला सगळी. चला एक अजून एक आली का गाडी? नाही ती दुसरी इकडून आली. चला पाणी घ्या आपल्या तुम्ही. आहे ना गाडी आहे ना. बॅगा ठेवा लवकर आम्ही आता पहिल्यांदा बसतोय. हा बसा. ए मी पुढे बसता. दरवाजा खोला ना जरा. दरवाजा खोला जरा मर्सी. अरे खुल्लाच आहे. हो 5 जण कशी बसतील ना आपण? ते दोघं कोणी जर बसू तुम्ही चालेल चल आपल्या बॅगा इथे राहून दे. अजून एक गाडी दे आपलं हायब्रिड BMW मध्ये थँक्यू. भाऊ मराठी आहेत काय? हा कुठले तुम्ही? इथलाच गोव्याचात का? मी अजून गाडी मागू शकतो. अजून एक नको बस झाली. मर्सिडीज एक भेटली आपल्याला बस झाली. घेऊन जाऊ का हिला आम्ही मुंबईला? चला मंडळी निघतो आता आपण. तर गाईज फायनली आपण आलोय गोव्यामध्ये आणि आपल्याला काका आलेत घ्यायला आणि भरपूर सुंदर ड्रायव्हिंग सुद्धा करतात. ते भारी वाटतंय. सो आता आपण चालूय डायरेक्ट हॉटेलवरती. कोणत्या हॉटेलवरती आपण ड्रॉप करणार आता? विवांत पणजी. कोणता? विवांत ताज विवांत. ओके चला तर डायरेक्ट जाऊन हॉटेलवरती आपण जाऊयात. आता लय वैतागलो जरा. आंघोळ बिंगोळ करून फ्रेश होऊ मग बाहेर जाऊ थोडासा फिरायला. तर काही जस्ट आले हॉटेलच्या इथे. विवांता हॉटेल आहे आपलं. सो विवांता ताज हॉटेलमध्ये आलोय. बघू आता गाडी पार्क करू आणि पटापट हॉटेलमध्ये जाऊन पहिला फ्रेश व्हायचं आपल्याला. तर काहीच फायनली आलोय. भाऊ आपले दोघं पण अगोदर पोहोचले इनोवा मध्ये. मोहित शेठ तुम्हालाच मी दाखवतो. मला पण कोणतरी दाखवा चालेल. तर काही पटापट आता आपण बुकिंग करून घेतोय. 5-5 जण काही समजा नाही. लिफ्ट पण तेवढी मोठी आहे रे. हॉटेल सारखी चिक्कार झाले सगळा तोंड बघून. ते आईला इथे जेवायला बसायला. तर गाईज ताज हॉटेल मधलं किती सुंदर असा व्ह्यू बघू शकता तुम्ही रात्रीचं. खालती पूर्ण डायनिंग टेबल आहेत. तर गाईज रूम बघूयात कशी आहे. आईला हौस ना मोठा वाटतं आईला. त्या साईडचा व्ह्यू आहे. काय VIP दिलाय यार हॉटेल वगैरे एकदम खतरनाक दिलाय भाई. एकदम एक नंबर हॉटेल. करा कसली झोप लागेल रे. हा कुठचं हॉटेल आहे? काकांचं आहे ताज हॉटेल. का चल मग चल. मी ना कपडे घालणार. मीच कपडे ठेवीन नाही. तुम्ही द्या यो कार्ड तुझा एक कार्ड नाही मी लोक नाही करेल. तुला किती वेळा आणू नको पुढच्या वेळी तुला. याची व्हिडिओची नाच का कुठून आणलं? सगळ्यां काजू कर. माझी व्हिडिओची वाट लावता तुम्ही. अजून नाही सगळं अजून दाखवते. आहे का रे पॅक बी बघू. आईला हे काजू ऑलरेडी ठेवला सगळं नाव घरा बॅगन भरून. काय आईला ऑलरेडी सगळा काजू काय दिलं? रिओ बिओ सगळं ठेवले वाटतं. काजू बदाम तुला टाकण्याला चिवडा. तर काय आम्ही घेतला 2 रूम आणि भरपूर सुंदर आहेत रूम सुद्धा आणि सोय पण बाई एकदम खतरनाक केली आहे. आता पटापट फ्रेश होऊन घेऊयात आणि मग जाऊयात कसिनोला. चला तर गाईस आता आपण निघतोय कसिनो मध्ये फिरण्यासाठी. तर मी कसिनो मात्र फर्स्ट टाइमच बघणार आहे त्याच्यामुळे बोललो जाऊयात कसिनो बघा. मला तर मी जाम थकलेलो पण थोडंसं फ्रेश झालो आणि लगेच निघालो. थोडाफार तिकडे फिरू वगैरे. मी तुम्हाला जे जे काय काय ते सगळं काय
नॉर्मल दाखवायचा प्रयत्न करेल माझ्याने जेवढं होईल तेवढं. मग त्याच्यानंतर आपण रूम वरती येऊया. चला आता आपण एकच गाडीमध्ये जाऊ सगळी. चला चला तर सगळेजण बसलेत गाडीमध्ये. भाई मजे मजे. आपली गाडी बाहेरच थांबलेली. जण आपले उतरलेत पाठीमागे बघा मित्र. आता आपण चाललोय बिग डॅडी कसिनो मध्ये. सध्या तर ही एंट्री आहे. चला तर हातमाय जाऊयात. कसं आहे कसिनो मला तर बघायची जाम इच्छा होती. सो फायनली ते पुरी होतीये. भावांनो कडक नको नको कोणला पण नको बाबा माहित. चला तुलाच दाखवतो पहिला. चल बघ बाबा आता इथून का बोट येईन का आपल्याला. ते बोट मशा तिकडे जायचं गाईज. ही बोट आहे. या बोट मधून आपल्याला जायचं आता कसिनो मध्ये आतमध्ये. प्रायव्हेट बोट आली आपल्यासाठी सेपरेट. चला आईला भारी व्ह्यू आहे रे इथून तर. हा आम्ही आता चाललो गोव्याला. पाण्यान फायनली बिग डॅडी कसिनो मध्ये आलो. मला तर बोललो वेगळंच वाटतं आपल्याला तर. कसिनो मधला सकाळचा व्ह्यू तुम्ही बघू शकता केवढा सुंदर असा आहे. वाव. गाईज काय व्ह्यू आहे सकाळ सकाळचा. सो आम्ही पूर्ण रात्र भरपूर जास्त फिरलो आणि कसिनोमध्ये तर मजा तर भरपूरच केली जास्त. सो आता आम्ही चाललोय आपल्या रूम वरती. सो रात्रीची मजा काहीतरी वेगळीच असते आणि भरपूर मजा येते गोव्यामध्ये. जर तुम्ही येताय तर नक्की तुम्ही कसिनोला व्हिजिट द्या. कारण की भारी आहे. लय मजा येते कसिनोमध्ये. आम्ही तर भरपूर एन्जॉय केलं. पाहिजे होतं ते तिथे खाल्लं. आता निघालोय. असं बघा सगळे कसे बसलेत. यांचे रिएक्शन बघू शकता. तसेच भावांनो एक नंबर आराम करतात सगळे. लय मजा केली. लय एन्जॉय केला सगळ्यांनी. चला तर गाईज आली आहे गाडी. चल बस. चला मोहित भाऊ बसा. मध्ये बसा आपल्या गावात. बरे मजा आली. पण खरोखर सांगता मी फर्स्ट टाइम होतं माझा एक्सपिरियन्स. पण एकदम कडक मजा आली भाऊ. का थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार हा भाऊ. तिकडे पाठी बसले भाऊ. भाऊ पुढे आहे. लय मजा आली तुमच्या सोबत. 7 वाजता 2 मिनिटं झाले ना बघ बाबा. सकाळ झाली आम्हाला पार. मोहित भाऊ बघा. मोहित भाऊ कसं वाटलं तुला. मला तर लय मजा आली. या आरामध्ये आतमध्ये या. पधारी हो. नमस्कार बोलो. गुड मॉर्निंग बोलो भाई को. सर को गुड मॉर्निंग बोलो. हाँ गुड मॉर्निंग सर. सबको गुड मॉर्निंग बोलो आज. तर गाईस आता आलो आम्ही पूलच्या इथे. बघू शकतो केवढा मोठा पूल आहे इथे. ताज हॉटेलचा हा पूल आहे. हे खरोखर पवाचा मन करतो माझा आता. हा एक नंबर आहे. फायनली आम्ही आलो आमच्या रूम मध्ये. सो आता आपण झोपायची तयारी चालू आमची सगळ्यांची. सो आजचा व्लॉग आपण इथेच एंड करतोय. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. जी मजा होती ती काहीतरी वेगळीच होती आणि हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी काहीतरी वेगळाच होता. भरपूर मजा केली गोव्याला येऊन. खरंच आज गोव्याचे पूर्ण एन्जॉयमेंट केली आम्ही या ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.